चलो गुड मॉर्निंग गाईज. झाली सकाळ, आता उठलो आहे. खरं तर लवकर जाग आली. रात्री 11:30पर्यंत काम करत बसलो होतो आणि आता सकाळी लवकर जाग आली. आणि बघा सकाळ सकाळचा गावाकडचा व्ह्यू. कसलं भारी वाटतंय. आणि हे सगळं पाणी स्टोरेज करून ठेवलं आहे. खरं तर आपण इथं रेग्युलर राहिलं नसल्यामुळं मोठी टाकी नाही, त्याच्यामुळे असं छोटं छोट्याच्यात ठेवायला लागते. आता काही दिवसासाठी राहणार आहे, तर म्हटलं एखादी नवीन खरेदी करू, टाकी घेऊन येऊ. आणि आता याच्यानंतर आपल्याला हे पेटवायचं आहे बघा. रात्री पेटवली होती आपण स्वयंपाक करायसाठी, पण आता इथं सगळं चुलीवर आहे. आंघोळीचं पाणी, स्वयंपाक सगळं. मग त्यासाठी आता परत पेटवायची. आणि रिअल स्ट्रगल हे चूल पेटवायचं. त्याच्यामुळे आता चला घेऊ चूल पेटवायला. आणि चूल बिल पेटून मग त्याच्यावरती आंघोळीचं पाणी, चहा, जेवण सगळं त्याच्यावरतीच बनवायचं. गावाला आल्यावर गॅसवरचं बनवलं तर काय मजा आहे ना. बनवायचं तर चुलीवरचंच बनवायचं. म्हणून माझं तेच चूल पेटवायला घ्यायची आहे. तर ती पेटवताना कशी पेटवायची ना, म्हणजे रिअल स्ट्रगल म्हणतो ना आपण, ते चूल पेटवायचे. काहीच घेऊयात चूल पेटवायला. आता कालचं पहिलं बाहेर काढायला लागेल सगळं. अयो राम, हे कालचा कोळसा तसंच राहू देऊ का? कालचा कोळसा लाकडाचे छोटे छोटे तुकडे. आणि आपण पहिली मध्ये जेरॉक्सची कामं करत होतो ना, त्याचे सगळे पेजेस म्हणजे वाया गेलेले पेजेस आहेत. ते काय वाया नाही जाणार, ते इथं आपण रद्दी म्हणून वापरणार आहे. मग जाळायला हे जे लाकडं गरम व्हायला ठेवायला लागते, त्याशिवाय लवकर पेटत नाही. असं आहे. बरं बाबा, आडवं तर आडवं पेट आहे पाहिजे. इकडं आल्यावर निवांत मजा असते आहे ना. निवांत सुटायचं. चला बाबा, पेटते हळूहळू चालू आहे पेटवायचं. कसे पेटवायची कामं जमत नाही ना, त्याच्यामुळं अवघड जाते त्याला. एवढे पक्ष्यांचे आवाज सकाळपासून चालू आहेत ना, वेगवेगळे मोर, चिमण्या. अजून तुम्हाला सांगतो वेगळे कोकिळा का काहीतरी, त्या पक्षाचं नाव आठवना, पण ते लय भारी आवाज करतं. ते सकाळपासून तेच आवाज आहे. नाहीतर पुण्याला असल्यानंतर गाडी, पोरगरड, कुटरड हेच आहे. आणि खरंच शांतता आहे इकडं गावाला. खरंच म्हणणे तेवढे एकदम शांत वातावरण. आता प्रयत्नानंतर शेवटी पेटलेली आहे चूल मस्तपैकी. आणि आता पाणी ठेवलं आहे तापायला. हे झाल्यानंतर मग चहा पाणी वगैरे ठेवता येईल त्याच्यावरती. बघा, गावाला उठून 8 वाजेपर्यंत माझी सगळी कामं, बऱ्यापैकी कामं झाली सगळी डिझाईनची. तिथं मी 9-10 कामाला सुरू करायचो, आता लवकर झालं. आता बघा इथं काम चालू आहे. आणि इकडं बघा चुलीवरचे पोह्याचं काम चालू आहे ना. कारण पोहे खाऊन आवरून जायचे लग्नाला. एका ठिकाणी पाहुण्यांमध्ये लग्न आहे करमाळ्याला, तिकडं जायचं. त्याच्यामुळे उरकायचं लवकर. चला कामं तर उरकली, नाश्त्याचं बी होते, आंघोळ बिंघोळ करू आणि उरकून जाऊयात लग्नाला. चलो गाईच, आवरलेला आहे कपडे वगैरे घालून. आणि आता निघायचं लग्नाला. लय उशीर झाला आहे. हे बघा गाडी रेडी आहे. स्वयंपाक बिपाक झाला होता, खाल्लं आहे, नाश्ता बिष्टा रेडी आहे. चलो तिकडं तो भाचा लय वाट बघतोय, कधी येणार. त्याच्यामुळं लवकर निघायचं आहे. ते बघा घरापुढचा रस्ता बघा कसा आहे. गावाला असेच रस्ते. आणि हे बघा इकडं घर आहे आणि त्याच्या पुढचा असणारा हा रस्ता असा. आणि असंच चाललं आहे आता आपण लग्नाला. बघा कसं आहे ऑफ रोडिंग. चलो गाईज, फायनली 2-3 गावं कवर करून मी आलेलो आहे आपल्या मावशीच्या गावाकडं. आणि प्रत्येक गावात ऑब्झर्वेशन सांगू तुम्हाला, दाखवू काय बघा. आता इथं मी बघा काय होतं, असं गावाचं ठिकाण आलं ना गावाचं, तर तिथं सगळी लोक गावातली जी आहेत ना येतात, गप्पा मारतात, सकाळी भेटतात. आणि मग नंतर म्हणजे ते दूध घेऊन येतात आणि दूध डेअरीमध्ये घालण्यासाठी तिथं नाही का देण्यासाठी येतात आणि गप्पा मारतात. तासभर त्यांच्या गप्पा रंगतात. 9-9:30पर्यंत ते रिटर्न जातात.
आणि मग त्यानंतर जे ते आपापल्या कामाला शेतात जातात. तर रोज सकाळी गावाकडचं रुटीन असं आहे. आता आमच्या गावातून पण येताना मी लवकर निघालो होतो, पण तरी पण 5-6 माणसं अशी गोळा झाली होती. येतात, गप्पा मारतात, काल दिवसभर काय घडलं, कुठल्या काय गप्पा टप्पा टावळक्या मारायचे, बसायचं आणि परत दिवसभर कामाला निघायचं. असं इकडचं रुटीन आहे. मला सांगा, आपण सिटीमध्ये एवढं करतो आहे का कधी? म्हणजे कोणाला भेटायचं म्हटलं तरी फोन करून वेळ काढायला लागते. 1 आठवड्यानंतर आपण भेटतोय असं सांगावं लागतं, तेव्हा तिथं सगळे भेटतात. तिकडची धावपळ ते सगळं मान्य आहे, सगळ्या गोष्टी. पण इथं किती आहे, थोडं काय म्हणतो ना आपण, निवांत लाईफ आहे इकडं, निवांत. हे बघा तळ दिसलं का कसं आहे तळ? हेच पाणी सगळं इकडं रस्त्यावरती इकडं येत होतं. आता ते फार कमी झाले, त्याच्यामुळं हा रस्ता मोकळा आहे आता सध्या तरी. आणि आता ऊसाचा सीझन आहे, त्याच्यामुळं सारखे आहे ना ट्रॅक्टर ट्रॉल्या इकडून तिकडून जाताना दिसतात ते. त्यानंतर फेटे टोप्या, असे म्हातारी माणसं ही पुण्याला क्वचित पाहायला मिळतात. आणि मिळाले तरी असे रस्त्याने वगैरे ते जास्त लांब चालत पुढं जात नाही, काय नाही. इथं मात्र तो नजारा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आहे आपण शेळगावमध्ये, तांदळवाडी शेळगावमध्ये. ते बघा, आता इकडे एक प्रकल्प आहे, सोलार प्रकल्प. बघा ना किती मोठा सोलार प्रकल्प आहे हा. मला वाटतं अख्ख्या गावाला लाईट देतात. प्लस ह्याच्या भिंतीच्या आतमध्ये खूप मोठा आहे तो. इथून तुम्हाला गेटमधून दिसेल बघा, सगळ्या सोलार प्लेटा लावलेल्या आहेत. खूप मोठा प्रकल्प आहे. अख्ख्या गावाला तर लाईट देतातच वाटतं, आणि बाहेर पण देतात. असा हा शेळगावचा सोलार प्रकल्प आहे. असं मला वाटतं बऱ्याच गावांनी करायला पाहिजे. गाईज, फायनली आलेलो आहे मावशीच्या घराकडं. आणि मेन म्हणजे थांबा काल शंभ्या जो होता तो काल घरी नव्हता, आज तो घरी आहे. त्याने मला सकाळपासून फोन करून वैताग दिलाय की कधी येणार. आज त्याला भेटायला जायचं आहे. बघा तो आता कसं भेटतोय, बोलतोय बघा. आल्या हवा इथं घर आहे, घरापुढं बघा मागं पुढं मोकळी जागा, पटांगण पाहिजे तेवढं. आता आला असेल शांब्या. तेव्हा तिथं बसलाय. यायचं का नको शांब्या? कसं बसलंय, चल यायचं ना, यायचं का नाही? शांब्या, कुठं जायचंय? कुठं चालला तू? खरं सांग. नाही ते येणार नाही. मग खरं सांग, कुठं चालला? सांग की. लग्नाला? कोणाच्या? कुणाचं लग्न आहे? मेहंदी दाखव. मेहंदी तर काढली, आणि कुणाचं लग्न आहे? शुभ्रा, आता आलो दर्शन करायला श्री क्षेत्र संगोबा इथे. चला पाया पडू. आता आलो मंदिरात, श्री क्षेत्र संगोबा. हे बघा, काचामुळे दिसत नसेल, शंकराची पिंड आहे. शुभला नक्ते. हां शुभला, काय केले? आलो होतो लग्नाला, पण झालं काय बघा, परत ओव्हरहीटचा जो प्रॉब्लेम आहे तो गाडीचा उद्भवला आहे परत. मग आता काय करावं म्हणून आलो गॅरेजला करमाळ्यात. लग्न राहिलं बाजूला, आता म्हणलं हे पहिलं सॉल्व करून घेऊ, नाही तर परत जायचं लफडं व्हायचं. त्यामुळं आणली आता गॅरेजला गाडी. काय करणार हो, काय झालं, काय असं मागं लागलं काय कळा ना मला. चला बघू आता काय होतं आणि काय नाही. बघा करमाळ्यातलं
कमलाई मोटर्स गॅरेज इथं घेऊन आले. हा ना, वरचा गरम आहे, खालचं काहीच गार नाही, थोडा गरम आहे, लय नाही. काही ते पाणी फिरत नाही म्हणतात ना, इंजिन पाणी फिरत नाही. बघू आता काय होते. पाणी नाही करतील ते काय. गार होण्यासाठी ते पाईपच लय हे झाला का, व्हायला पाहिजे गार. धूळ बस की. आता आलो आहे मावशीची इथं आणि त्याच्या घरासमोर बघा काय काय येतं. वांग्याचं झाड आहे, कारली इथं बघा, कारल्याचं आहे बारीक आहे अजून, कारली, भेंडी बघा, भेंडीचं झाड इथं, एक भेंडी, इथं भेंडीचं झाड, त्यानंतर मिरच्याचे झाड पहा. एवढी सगळी झाडं आहेत मिरच्यांची. मग हे परत वांगीचे झाडं इथं, आणि घरापुढं एवढं मोकळं असं पटांगण सगळं. कसं आहे गावाकडं सगळं मोकळं मोकळं मोकळं. हां आलो आता. इथून उरकून आपल्याला जायचं आपल्या घरी आंतरवलीला. काल जिथं गेलो तिथं पण अशीच गाडी नाही आला काय. पाणी पाजे चालवली काय मारतं का रे. नाव काय याचं, हिर्या. चला ते लागले त्यांच्या कामाला, आता आपल्याला पण आपलं काम करायचं आहे. चलो गाईज, अंधार पडलेला आहे. आजचा दिवस अख्खा प्रवासात गेलेला आहे. हो ना, सकाळी लग्न आपण होतो धाराशिव जिल्ह्यात माझ्या गावाला अंतरवली. तिथून गेलो मावशीकडून गेलो करमाळ्याला सोलापूर जिल्ह्यात. तिथं लग्न केलं, पार पाडलं. ते लग्न कशाचं लग्नाला जात नाही तोवर तर गाडीचा प्रॉब्लेम झाला. मग ते दाखवलं तिकडं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतलं तर त्यांनी वेगळं सांगितलं. हाफ इंजिन खोलायला लागेल, गॅसकिट काढायला लागेल, मग ते चेंज करून ते सगळं त्याला 2-3 दिवस जातील. म्हणलं ठीक आहे बाबा. मग आपला जो मेकॅनिक आहे आपल्या इकडं चिखलीचा, त्याला विचारलं बाबा काय करू. तो म्हटला ठीक आहे पाणी टाकून वापर, पण नंतर बघू आपण काय झालं तर. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, आपण पुण्याला जाईपर्यंत जपून वापरू गाडी. मग त्याच्याकडे गेल्यानंतर तो काही करू, त्याच्यावरती आपला विश्वास आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. मग त्याच्यामुळं ते केलं. आता आलतो सासरवाडीला. तिथून मग थोडंसं माळवं म्हणतात आमच्या इकडं. माळवं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोथिंबीर म्हणा, गवार म्हणा, भेंडी म्हणा, ह्याच्या सुक्या भाज्या असतात ना, त्या यांच्याकडं होत्या. आणि त्याच रोडने मी माझ्या गावाला चाललो होतो. मग जाता जाता म्हटलं घेऊन जावं, म्हणून मग ते घेतलं आहे. आणि आता चाललो आहे आंतरवलीला. खरं तर ती पण अजून उपाशी असेल, कारण चूल पेटवायची होती आणि तिला काही चूल पेटवता येत नाही. त्याच्यामुळं मग मी चूल पेटवली तरच तिच्याकडून स्वयंपाक होणार आहे. तर आता गेल्या पहिली चूल पेटवायची, म्हणजे तिला पण खायला भेटेल आणि मला पण खायला भेटेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर जायचं आहे. आणि एवढा अंधार पडला आहे, याचा अर्थ असा आहे की 9-10 नाही वाजले, आत्ताशी 6:30 वाजलेले आहेत. इथं कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट वगैरे तसल्या सुविधा नाही, त्याच्यामुळे एवढा अंधार दिसतो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे थंडी म्हटलं की अंधार येणारच, लवकर होतो. दिवस छोटा असतो, रात्र मोठी असते. त्याच्यामुळं हा आत्ता बरोबर 6:30 वाजलेले आहेत आणि तेवढ्यातच एवढा अंधार झालेला आहे. चला मग आता जाऊयात लवकर. तशी जेवायची वेळ पण नाही झाली, पण काय असतं की गावाला तुम्हाला माहिती आहे लवकर जेवतात, लवकर झोपतात. म्हणजे त्यांचं घड्याळावरती नसून उजेड अंधारावरती असतं. ठीक आहे, मग ते अंधार पडला की स्वयंपाक वगैरे करणं असेल, जेवण असेल, चूल पेटवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात गावाकडे आल्यानंतर. हा ना, मग आता तेच लवकर अंधार पडला. तसं पुण्याला म्हटलं तर 9-10 वाजता जेवायचा टायमिंग असतो आपला. त्याच्यामुळं इथं बी काय लगेच एवढं जेवायचा वेळ नाही झालेला. पण काय असतं की अंधार पडला आहे म्हणून मग चूल पेटवा, हे करा ते करा, आपलं जेवून मोकळं. म्हणून मग आता जायचं चूल पेटवायची आणि जेवायचं पहिले. चलो बाय बाय, लवकर जाऊयात. चलो गाईज, फायनली घरी पोहोचलेलो आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझी गावाकडची दिवसभराची धावपळ सकाळपासून चूल पेटवण्यापासून आत्तापर्यंत घरी येण्यापर्यंत, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.